तर मग सुरुवात करूया. आपला आजचा हा पाककलेचा प्रवास प्रामुख्याने 4 महत्वाच्या टप्प्यांतून जाणार आहे. पहिले लागणारे साहित्य, दुसरी कारल्याची योग्य पूर्वतयारी, तिसरी खमंग फोडणी व शिजवणे आणि शेवटी अंतिम टच आणि सर्व्हिंग. बघूया हे सगळं कसं जुळून येतं. सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून. लागणारे साहित्य, आवश्यक गोष्टी गोळ्या करणे. कारल्याचा कडवटपणा नियंत्रणात आणण्यासाठी आधी अचूक घटकांची जुळवाजुळव करणं अत्यंत गरजेचं आहे. ही भाजी चविष्ट होण्याचं सगळं रहस्य या साहित्यातच दडलंय. मुख्य घटकांमध्ये आपल्याला लागतील 3 ते 4 कारली, बारीक चिरलेले 2 मध्यम आकाराचे कांदे आणि 2 हिरव्या मिरच्या. खमंग फोडणीसाठी 2 चमचे तेल, मोहरी, जिरे आणि कढीपत्ता लागणार आहे. आणि खरी जादू घडवतात ते आपले मसाले: हळद, लाल तिखट, मीठ, धणे जिरे पावडर आणि सर्वात महत्त्वाचे 2 घटक जे कडवटपणाला मारक ठरतात, ते म्हणजे गूळ आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट. पुढचा, दुसरा आणि कदाचित संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे कारल्याची योग्य पूर्वतयारी, यशाचे रहस्य. पूर्वतयारी चुकली तर भाजी कडूच राहणार हे नक्की. ही नुसतीच भाजी चिरण्याची कृती नाही, तर एक प्रकारची रासायनिक प्रक्रियाच आहे. सगळ्यात आधी कारली स्वच्छ धुवून त्यांच्या अगदी पातळ चकत्या करून घ्यायच्या. त्यानंतर त्यांना मीठ लावून ठेवायचं आणि थोड्या वेळाने हलकसं दाबून त्यातील कडू पाणी काढून टाकायचं. शिजवण्यापूर्वीच हा उग्रपणा बाहेर काढणं हीच खरी शक्कल आहे. शेवटी स्वच्छ पाण्याने धुवून या चकत्या बाजूला ठेवून द्यायच्या. पण इथे एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे बरं का. तो म्हणजे ही 15 ते 20 मिनिटांची वेळ. मिठाने माखलेल्या या चकत्यांना 15 ते 20 मिनिटं अगदी तसंच शांत ठेवून देणं हे या प्रक्रियेतील सर्वात मोठं आणि तडजोड न करण्याजोगं रहस्य आहे. याच वेळेत मीठ आपली जादू दाखवतं आणि कडूपणा अक्षरशः खेचून बाहेर काढतं. तिसरा टप्पा आहे खमंग फोडणी आणि शिजवणे, पाया रचणे. कडवटपणा तर गेला, आता वेळ आहे एका भक्कम आणि अत्यंत सुगंधी पायाची. भाजीची खरी चव इथेच ठरते. पारंपरिक फोडणी म्हणजे एक कलाच आहे. कढईत तेल गरम करायचं आणि मोहरी तडतडण्याची वाट बघायची. मोहरी तडतडली की त्यात जिरे, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालायच्या. मग कांदा टाकून तो छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. प्रत्येक घटक अगदी योग्य क्षणी तेलात पडला की त्यांचा सुगंध अक्षरशः घरभर दरवळतो. आता या खमंग फोडणीत पडतील त्या पूर्वतयारी केलेल्या कारल्याच्या चकत्या. सोबत हळद, तिखट, मीठ आणि धणे जिरे पावडर घालून हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं. आता त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर 10 ते 15 मिनिट शिजू द्यायचं. अधूनमधून फक्त थोडं हलवत राहायचं. मंद आचेमुळे काय होतं तर भाजी अगदी एकसारखी शिजते आणि मसाल्यांचा तो अप्रतिम स्वाद कारल्याच्या आतपर्यंत अगदी खोलवर मुरतो. आणि आता शेवटचा, चौथा टप्पा, अंतिम टच आणि सर्व्हिंग. परिपूर्णता साधणे. भाजी मऊ शिजल्यावर तिचा योग्य पोत आणि चव निश्चित करण्याची हीच ती वेळ आहे. भाजी जवळपास शिजत आली की त्यात तो गूळ आणि शेंगदाण्याचा कूट मिसळायचा. आणि इथं एक मास्टर स्ट्रोक आहे. अगदी शेवटी झाकण काढून टाकायचं आणि भाजी 2 ते 3 मिनिटे तशीच परतायची. यामुळे काय होतं तर भाजीतला अतिरिक्त ओलावा वाफ बनून उडून जातो आणि ती सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी कुरकुरीत चव मिळते. म्हणूनच म्हटलं जातं की गूळ घातल्याने चव संतुलित होते. आणि हे फक्त बोलण्यापुरतं नाही, यामागे एक पक्कं शास्त्र आहे. गुळाचा फक्त एक छोटा चमचा, पण तो उरलेल्या कोणत्याही कडवट चवीला अचूकपणे मारतो आणि सगळ्या मसाल्यांच्या चवींना एकत्र बांधून एक अफलातून संतुलन निर्माण करतो. आता ही अशी चविष्ट भाजी कशासोबत खायची? तर गरमागरम भाकरी, मऊ पोळी किंवा वरण भातासोबतही अगदी अप्रतिम लागते. ताट वाढताना सोबत थोडं ताजं दही किंवा लोणचं असेल तर क्या बात है. हे अगदी साधे पण समाधानकारक पर्याय ह्या भाजीला एका परिपूर्ण आणि चविष्ट जेवणात बदलून टाकतात. चवींचं संतुलन राखण्याचं हे अचूक तंत्र आता आपल्याला समजलंय. कारले नेहमीच कडू नसतं, ते योग्य पद्धतीने बनवल्यास अत्यंत चविष्टही असू शकतं, हे आज नक्कीच स्पष्ट झाले.